नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांआधी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं। जिल्ह्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 96%। सध्या सुरू आहेत केवळ 155 रुग्णांवर उपचार। गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा। गोकुळ निवडणुकीत सोबत राहणार असल्याचे नामदार मुश्रीफांचे संकेत। इचलकरंजीतील एका कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये रंगली राजकीय जुगलबंदी। शासनाच्या मदतीवरून एकमेकांना चर्चेचं आव्हान। देशभरात विरोध होत असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कृषी विधेयकाला पाठिंबा। उद्या विधेयकाला दुग्धाभिषेक घालून करणार समर्थन। आणि दक्षिण मतदारसंघातील विविध विकास कामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी केला शुभारंभ। प्रलंबित कामं पूर्ण करून दक्षिण मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा व्यक्त केला विश्वास। To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत। गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुणकुमार डोंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असून ते लवकरच पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राधानगरी तालुक्यात सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दुर्ग मानवाड इथं आयोजित कार्यक्रमात भविष्यातील गोकुळच्या राजकारणात अरुण डोंगळे हे आमच्या सोबत असतील असे संकेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत। राधानगरी तालुक्यातील दुर्ग मानवाड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, भैया माने, युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते। या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांनी ज्या उद्देशानं हा कार्यक्रम घेतला तो उद्देश सफल व्हावा असं सांगत भविष्यातील गोकुळच्या राजकारणात अरुण डोंगळे हे आपल्यासोबत असतील याचे संकेत दिलेत। याचं समर्थन खुद्द अरुण डोंगळे यांनी केल्यानं गोकुळच्या राजकारणात महाडिक गटाला मोठा धक्का बसणार असल्याचं स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीचं सरकार आपलं आहे आणि अरुणराव डोंगळे मनपूर्वक आभारी आहे। ते ज्या अपेक्षेने ज्या यांनी त्यांनी जत्रा केली असेल ती फलरूप हो अशी विठ्ठलाला प्रार्थना करतो। गोकुळच्या स्थापनेपासून डोंगळे घराणं राधानगरी तालुक्याचं नेतृत्व करत आहे। डोंगळे कुटुंबातील अरुण डोंगळे यांचे चुलते रंगराव डोंगळे, भाऊ विजयसिंह डोंगळे यांनी संचालक म्हणून काम केलंय, तर स्वतः अरुण डोंगळे हे गेली 35 वर्ष गोकुळमध्ये संचालक आहेत। काही काळ त्यांनी चेअरमन पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे। त्यामुळे राधानगरी तालुक्यात गोकुळ म्हणजे डोंगळे असं समीकरण तयार झालंय।
राधानगरी तालुक्यात 300पेक्षा अधिक ठराव असल्याचा दावा डोंगळे यांनी केलाय. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. बातमीपत्राची सुरुवात करूया एका दिलासादायक बातमीनं. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 49,286 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 47,439 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 96% इतकं आहे. जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं सुरू असून जिल्ह्यात सध्या 155 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात एकूण 1,624 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1,588 अहवाल निगेटिव्ह आले. 24 तासात नवे 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरात 8, गडिंग्लज आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी 3, राधानगरी तालुक्यात 1 आणि सर्व नगरपालिका क्षेत्रात मिळून 1 रुग्ण आढळून आलाय. याशिवाय अन्य जिल्ह्यातून आलेल्या 3 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,286 इतकी झाली आहे. 24 तासात 34 रुग्णांना बरे झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,439 इतकी झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं मृतांची एकूण संख्या 1,692 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरं होण्याचं प्रमाण अतिशय चांगलं असून ही टक्केवारी 96.25% इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीच्या दिशेनं होत असून सध्या जिल्ह्यात फक्त 155 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इचलकरंजीत सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच झाला. या समारंभात आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार धैर्यशील माने यांच्यातील राजकीय जुगलबंदी पाहायला मिळाली. इचलकरंजी शहरात सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन योजनेअंतर्गत HP ऑइल गॅस ही कंपनी पाईपलाईनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करणार आहे. या योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ थोरात चौक इथं माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी आणि उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार धैर्यशील माने यांच्यात राजकीय वाकयुद्ध रंगून जुगलबंदी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी पुन्हा एकदा कोरोना काळात राज्य सरकारनं कुणालाही एका पैचीही मदत केली नसल्याची टीका केली. तो धागा पकडत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार माने यांनी महाविकास आघाडी सरकारनं कुणाला काय दिलं याचा संपूर्ण बायोडाटा माझ्याकडे आहे, त्यावर चर्चा करण्याचं हे व्यासपीठ नसून त्या संदर्भात आपण म्हणाल त्या व्यासपीठावर येऊन चर्चा करण्यास मी तयार असल्याचं प्रत्युत्तर दिलं. तसेच अण्णा किसके है ऐसा सवाल सभी लोगों को सता रहा है असे काव्यात्मक बोलून आवाडे यांच्या भाजप की काँग्रेस प्रवेशाच्या चाललेल्या चर्चेवरून चिमटा काढला. आपल्या भाषणादरम्यान आमदार आवाडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडताना मागील भाजप सरकारनं वस्त्रोद्योगासाठी मंजूर केलेल्या योजनांची अंमलबजावणी झाली नाही असं म्हणताच सदाभाऊ खोत यांनी आवाडे यांना थांबवत आपण चौथा पक्ष काढूया असं म्हटलं. त्यावर आवाडे यांनी माझा ताराराणी पक्ष आहे, तुम्ही त्यामध्ये सहभागी होत असाल तर स्वागत आहे, पक्ष वाढवण्यास मोठी मदत होईल असं म्हणताच उपस्थितांनी भुवया उंचावल्या. वळूया कृषी विधेयकासंदर्भातील बातमीकडे. केंद्र सरकारनं लागू केलेली कृषी विधेयकं ही बळीराजाची इडापिडा टळणारे आहेत. केवळ राजकीय द्वेषापोटी या विधेयकांची होळी करण्यात येत असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत केली आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ उद्या म्हणजेच सोमवारी कृषी विधेयकाला दुग्धाभिषेक घालण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कृषी कायद्याविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र या कायद्याचं रयत क्रांती सेनेनं समर्थन केलंय. या विधेयकामुळे शेतीमाल कुठेही विकता येणार आहे. कंत्राटी शेती करताना कायदेशीर आधार शेतकऱ्याला मिळणार आहे. नव्या कायद्यामुळे बाजार समितीचं अस्तित्व कायम राहणार असल्याचं खोत यांनी सांगितलं. मात्र जाणीवपूर्वक विरोधक शेतकऱ्यांच्या मनात नव्या कायद्याविषयी संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली. दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये मी मगाशी म्हटलं की तंत्रज्ञान तर येईलच, परंतु निर्यातीची सुद्धा मोठी संधी या माध्यमातून उपलब्ध होत आहे आणि म्हणून हे विधेयक खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूचं विधेयक आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे. जे दिल्लीच्या तख्तावरती येऊन बसलेले आहेत ते हमाल, आडते, व्यापारी, दलाल
आणि काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम तयार करून अशा काही मोजक्या शेतकऱ्याला ते घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. परंतु अशी परिस्थिती आज देशामध्ये कुठेही नाही. या राज्यानं यापूर्वी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली भाजीपाला आणि आडत नियमनमुक्तीचा निर्णय घेतलेलाच आहे. आता फक्त त्यात भर पडते आहे ते कडधान्य नियमनमुक्तीची. त्यामुळे भाजीपाला नियमनमुक्तीमुळे जर राज्यातल्या मार्केट कमिट्या बंद पडल्या नसतील, शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून असं कुठं आवाज जर येत नसेल, तर आता जो काही कांगवा चाललेला आहे तो फक्त मार्केट कमिटीतली भांडवळं पोचता यावीत, आम्हाला शेतकऱ्याला लुटायचा हक्क मिळावा याच्यासाठी हा चाललेला कांगवा आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ उद्या या विधेयकाला दुग्धाभिषेक घातला जाणार असल्याचंही खोत यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर उपस्थित होते. दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित कामं पूर्ण करून मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करू असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. फुलेवाडी रिंग रोडमधील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रभागात सुमारे 1,47,00,000 रुपयांची विकास कामे करण्यात येत आहेत. रीना कांबळे यांच्या प्रभाग क्रमांक 73 फुलेवाडी रिंग रोड या प्रभागातील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राहुल माने, रीना कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रभाग क्रमांक 73 मधील शेळके कॉलनी, भोगम पार्क, गजानन सोनाई नगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, मनोहर कोतवाल नगर, अहिल्याबाई होळकर नगर आणि राजे संभाजी कॉलनी आदी ठिकाणचे रस्ते, गटर आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोनाच्या संकट काळातही कोल्हापूर शहराच्या विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी 47 कोटीचा निधी मंजूर करून आणल्याचं सांगितलं. दक्षिण मतदारसंघातील उपनगरामधील विकास कामं प्राधान्यानं मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. आपण जनतेच्या हक्काचे आमदार आहोत. जनतेनं विश्वासानं आपल्याला निवडून दिलं असून हा विश्वास विकास कामाच्या रूपानं सार्थ करून दाखवू असा विश्वासही आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील, मंगेश गुरव, धनंजय बोंगाळे, बाजीराव कांबळे, अर्जुन पाटील, विशाल पाटील, महादेव भोसले, CB पाटील, राणीताई तेजवाणी, गीता गंभीरे, बाबूराव बोडके, राहुल शिंदे, सदाशिव कांबळे, संजय गावडे, मीना सुतार, पोपट मुसळे, रेखा पवार, सुनील पुंगावकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, बचत गटाच्या महिला, तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली आहे. कृषी कायद्याविरोधात कोल्हापूर जिल्ह्यामध्येही लोकशाही मार्गानं आणि शांततेनं आंदोलन केलं जातंय. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत जिल्हाभर शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा काढून सुमारे 252 सभा घेण्यात येणार आहेत. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे मागं घेण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं केली आहे. या मागणीचं निवेदन समितीनं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना सादर केलं. यावेळी समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड वसंतराव पाटील, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, रवी जाधव, बाबासाहेब देवकर, सचिन पाटील, संभाजी जगदाळे, दिलदार मुजावर, कॉम्रेड नामदेव पाटील यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आमदार होण्याची संधी जनतेमुळे मिळाली आहे, त्यामुळं दक्षिण मतदारसंघातील हा ऋणानुबंध असाच राहू द्या असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केलंय. विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रभाग क्रमांक 59 नेहरू नगरच्या माजी नगरसेविका अश्विनी बारामते यांच्या स्वनिधीतून मंजूर रस्ते कामाचा शुभारंभ आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महिला वसतिगृह ते विश्व पंढरी आणि सिंधुनगरी या ठिकाणच्या रस्ते कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेविका अश्विनी बारामते, सामाजिक कार्यकर्ते अरुण बारामते, नितीन मराठे, उमराव निकम, रिची फर्नांडिस आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी काम करण्याची धमक पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून मिळाल्याचं सांगितलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच आपण आमदार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मतदारसंघातील जनतेचा हा ऋणानुबंध असाच राहू द्या असं आवाहनही आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. निवडणुका राजकारण होत राहील, मात्र विकास कामं आणि समाजकारण हाच ध्यास मानून आपली राजकीय वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर शहराच्या आणि दक्षिण मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कुठंही कमी पडणार नसल्याचा विश्वासही आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. एक कामाच्या दृष्टीने त्या ठिकाणी पुढे बघत असतो, एक चांगलं विजन ठेवून त्या ठिकाणी करतो. राजकारण ही वेगळ्या बाजूला, पण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्या ठिकाणी करून आम्ही काम करतो. आमचं वेलकमिंग नेचर आहे. काही काम असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो. त्यामुळे याच अपेक्षानं आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ, हा विश्वास मला आपल्याला या निमित्ताने द्यायचा आहे. राजकारण आयुष्यभर होत राहील, पण काम झालं पाहिजे, मूलभूत सुविधा त्या ठिकाणी सोडल्या पाहिजे. हे माझी भूमिका नेहमी राहिलेली आहे, ती नेहमी राहील, हा विश्वास मी या निमित्ताने देतो. सामाजिक कार्यकर्ते अरुण बारामते यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करण्याची ग्वाही देत नेहरू नगर प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. यावेळी युवराज गायकवाड, SK किल्लेदार, धैर्यशील घाटगे, अतुल पाटील, तानाजी चिले, प्रदीप चौगुले, आशिष मोरे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गंगावेश ते छत्रपती शिवाजी महाराज पूल हा मार्ग एकेरी करण्यात आलाय. या मार्गावर पाईपलाईन आणि ड्रेनेजचं काम सुरू असल्यामुळं हा मार्ग एकेरी करावा अशी मागणी आखरी रस्ता समितीतर्फे करण्यात आली होती. या मार्गावरून सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सध्या गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर ड्रेनेज लाईन आणि अमृत योजनेच्या पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळे शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. रस्ता दुरुस्तीच्या कारणामुळे फुलेवाडी, रंकाळा टॉवर, गंगावेश, शुक्रवार पेठ, पोलीस चौकी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुलाकडे जाणारी सर्व वाहनं ऊसाच्या ट्रॅक्टरसह जड अवजड वाहनांना पुलाकडे जाण्यास रात्री 10 ते सकाळी 10 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पर्याय म्हणून शिवाजी पुलाकडून येणारी 4 चाकी वाहनं तोरसकर चौक, CPR चौक, माळकर सिग्नल चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गंगावेश या मार्गानं पुढे सोडण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या महास्वच्छता अभियानात 3 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला. लोकसहभागातून राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेचा आज 85वा रविवार होता. महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ITI मेन रोड ते शासकीय मध्यवर्ती कारागृह मेन रोड, खानविलकर पेट्रोल पंप ते CPR चौक, CPR चौक ते शुगर मिल आदी ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 3 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं. दरम्यान वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीनं ठिकठिकाणच्या झाडांना पाणी घालण्यात आलं. करवीर तालुक्यातील म्हाळुंगे इथल्या मंदिर परिसरातील छोट्या व्यावसायिकांना ग्रामपंचायतीनं नोटिसा दिल्या आहेत. लघु उद्योजकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा कुटील डाव ग्रामपंचायतीनं आखला असून सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनानं लक्ष घालून सर्वांना न्याय द्यावा अशी मागणी इथल्या व्यावसायिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील म्हाळुंगे गावात गेल्या 40 वर्षांपासून अनेक जण चहा टपरी, चप्पल दुकान, टेलरिंग, पानपट्टी अशा प्रकारचे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतायत. 3 वर्षापूर्वी गावातील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी सर्व व्यावसायिकांना पूर्वी व्यवसाय करत असलेल्या जागेपासून सुमारे 40 फूट मागे सर्वांचं पुनर्वसन केलंय. सध्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सुशोभीकरणाच्या नावाखाली सर्वांना व्यवसाय हटवण्याच्या नोटिसा दिल्यात. लोकांच्या उपजीविकेचा आधार असणारे हे व्यवसाय वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं यात लक्ष घालावं अशी मागणी सर्व लघु व्यावसायिकांनी केली आहे.
या नोटिसा मागं घ्याव्यात, सर्वांचे व्यवसाय कर भरून घ्यावेत, अशी मागणी व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सज्जन चौगुले, सुकुमार शेंडुरे, अजित मोरे, संभाजी पाटील, धनाजी पाटील, शिवाजी मोरे, रेखा मोरे, नारायण मोरे, आबासो मोरे उपस्थित होते. राज्यात सैनिक भवनांची निर्मिती लवकरच करू असा विश्वास ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलाय. कागल इथल्या शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजी माजी सैनिक समाजसेवी असोसिएशन कार्यालय उद्घाटन आणि सैनिकांचा पालिकेनं भरलेल्या घरफाळा पावत्यांच्या वितरण सोहळा नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, मेजर जनरल M.N. काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी ज्या भागात किमान 100 किंवा त्यापेक्षा जास्त आजी माजी सैनिक असतील त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाल्यास सैनिक भवन उभारणार असल्याचं सांगितलं. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या परिवाराला स्थानिक पातळीवर कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी जबाबदारी घ्यावी असा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय चितारी, प्रवीण काळबर, बाबासो नाईक, संघटनेचे उपाध्यक्ष कुंडलिक तिप्पे यांच्यासह नगरसेवक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. महाविकास आघाडीत प्रामाणिक कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही अशी ग्वाही आमदार PN पाटील यांनी दिली आहे. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं कार्यकर्ता सन्मान सोहळ्यानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर पाटील यांना 4 चाकी गाडी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या मेळाव्यात गेली 35 वर्ष राष्ट्रीय काँग्रेसचे एकनिष्ठ कार्य करणारे प्रभाकर पाटील यांना लोकवर्गणीतून 4 चाकी गाडी भेट देण्यात आली. या प्रसंगी बोलताना आमदार PN पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठी संधी देण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी सरपंच प्रभाकर पाटील यांनी गेली 35 वर्ष पक्षाचं निष्ठेनं केलेल्या कामाची पोचपावती जनतेनं दिल्याचं सांगितलं. माजी आमदार KP पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष AY पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाला भोगावतीचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, गोकुळचे संचालक PD धुंद्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदूराव चौगुले, बाबासाहेब पाटील, बाळा सोखाडे, राहुल देसाई, सुशील पाटील, वैभव तहसीलदार यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज, एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक कोल्हापुरातील प्रत्येक व्यक्तीनं हातात घेतली. त्यांचे योगदान आणि शुभेच्छामुळे आपण आमदार झालो अशी कृतज्ञतापूर्ण भावना नूतन शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. करवीर तालुक्यातील वाकरे इथं ग्रामपंचायत आणि विविध संस्थांच्या वतीनं आयोजित नागरी सत्कारावेळी ते बोलत होते. वाकरे इथं नूतन आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर आणि त्यांच्या पत्नी अनु आसगावकर यांचा विविध संस्थांनी नागरी सत्कार केला. यावेळी बोलताना आमदार आसगावकर यांनी माझा विजय शिक्षण क्षेत्रातील बदलाची नांदी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. मुलांना आवश्यक मूलभूत शिक्षण सुविधा यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहणार आहे. शिक्षक, पालक यांच्या विचारानं या क्षेत्रातील असलेल्या अनेक अडचणींवर मात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामपंचायतीच्या स्टोअर रूमचं उद्घाटन आमदार आसगावकर यांच्या हस्ते झालं. उपसरपंच शारदा पाटील, अनु आसगावकर, प्राध्यापक SP चौगले, अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं.
यावेळी सरपंच वसंत तोडकर, ज्योतिर्लिंग पतसंस्थेचे अध्यक्ष के.डी. पाटील, मधुकर तोडकर, वाय.एम. कांबळे, बी.एल. पाटील, कुंडलिक पाटील, शिवाजी पाटील, एस.एस. पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजीतील भाग्यरेखा चित्रमंदिरजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 4 जण जखमी झाले. यातील 2घांची प्रकृती चिंताजनक आहे. शनिवारी रात्री हा अपघात झाला. शनिवारी रात्री नईम मुजावर आणि अवधूत भोंगे हे दोघेजण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात होते, तर अमोल पळसे आणि सूरज बोगरा हे दोघेजण करोडपती कॉलनीतून मुख्य रस्त्याकडे येत होते. त्यावेळी भाग्यरेखा चित्रमंदिरजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकीवरील 4 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जखमींमधील 2घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. कोल्हापुरातील कोंबडी बाजारात संकरित कोंबड्या 200 ते 300 इतक्या दरानं विक्री होती आहे. मात्र गावठी कोंबड्यांची आवक कमी झाल्यानं या कोंबड्यांना चढा भाव मिळतोय. कोल्हापुरातील बाजारात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोंबड्या विक्रीसाठी येतात. सध्या संकरित कोंबड्या पालनाचं प्रमाण वाढलंय. 1 ते 2 किलो वजनापर्यंत संकरित कोंबड्या बाजारात उपलब्ध आहेत. या कोंबड्यांचा दर 200 ते 300 रुपये इतका आहे. संकरित कोंबड्यांच्या तुलनेत गावठी कोंबड्यांची बाजारात आवक कमी झाल्यानं या कोंबड्या 500 ते 600 रुपये दरानं विकल्या जात आहेत. या आठवड्या बाजारात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातली लोक येतात आणि ह्या आठवड्या बाजाराची 5-7 लाख रुपयाची उलाढाल आहे. आणि इथं खडकी कोंबड्याची किंमत जादा आहे. खडकी कोंबडा 500 ते 700 रुपयाला मिळतो आणि लेगावून कोंबडा आहे ते 250-300 रुपयेपर्यंत मिळते आणि 250-300 रुपये मिळतं. त्यामुळे खडकी कोंबड्याला मागणी जादा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची भयावह परिस्थिती रोखण्यात शासकीय यंत्रणेबरोबरच अनेक सेवाभावी संस्था आणि संघटना यांनी मोठं योगदान दिलं. त्यामुळंच जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलं. पत्रकार गुरुबाळ माळी लिखित कोरोना अनलॉक या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांच्या कोरोना अनलॉक या पुस्तकाचं प्रकाशन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची भयावह परिस्थिती रोखण्यात शासकीय यंत्रणेसोबतच विविध सेवाभावी संस्था आणि संघटना यांनी मोठं योगदान दिल्याचं सांगितलं. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी भविष्यातही पुस्तक रूपानं आपलं लेखन सुरू ठेवावं असं आवाहन केलं. माजी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, बंटी सावंत, जाफरबाबा सय्यद, संताजी घोरपडे, संतोष निंबाळकर यांचा कोरोना योद्धे म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य जी.पी. माळी, अमेय जोशी, विद्या माळी, पत्रकार विजय केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेच्या वतीनं इचलकरंजीत निषेध करण्यात आला. यावेळी दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन करताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. आंदोलनकर्त्यांनी इंधन दरवाढीचाही निषेध केला. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, नगरसेवक रवींद्र माने, मलकारी लवटे, अण्णासाहेब बिलुरे, नगरसेवक रवींद्र लोहार, व्यापारी सेनेचे विजय जोशी, माजी शहर प्रमुख धनाजी बोरे, महेश बोहरा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. खंडोबा तालीम मंडळ आणि वाशीनाका तरुण मंडळाच्या वतीनं नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात आलं. यावेळी माजी परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी, कॉम्रेड चंद्रकांत यादव, बबन मोरे, भीमराव वोडके, भरत जाधव, बाबू घाडगे, संजय निकम, विलास चव्हाण, अरुण हराळे, अमोल साळोखे आदी उपस्थित होते. शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर इथल्या श्री गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या मठामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा पार पडला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते. सकाळी भानुदास महाराज यांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीबरोबरच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्तींचं पूजन झालं. यावेळी गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली. विठ्ठल आणि श्री ज्ञानेश्वर आरतीनंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं.
कोरोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी महादेव महाराज यादव, पुरुषोत्तम यादव, केरबा महाराज पाटील, भगवान पाटील, ज्ञानेश्वर यादव उपस्थित होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं जनजागृतीसाठी शेतकरी विरोधी 3 काळे कायदे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात निदर्शनंही करण्यात आली. जिल्ह्यात 15 ते 22 डिसेंबर या काळात शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघर्ष यात्रा जागृती अभियान राबवलं जात आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं बिंदू चौकात कॉम्रेड नामदेव गावडे लिखित शेतकरी विरोधी 3 काळे कायदे या पुस्तकाचं भाई बाबूराव कदम, कॉम्रेड BL बर्गे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी कायदे कसे आहेत याची माहिती रुपेश पाटील, रवी जाधव यांनी यावेळी दिली. यावेळी कृषी कायद्याविरोधात समितीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. आंदोलनात कॉम्रेड चंद्रकांत यादव, भाई बाबूराव कदम, कॉम्रेड नामदेव गावडे, TS पाटील, संभाजी जगदाळे, रवी जाधव, संदीप देसाई, BL बर्गे, बाबूराव कदम यांच्यासह समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेनं. जिल्ह्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 96%. सध्या सुरू आहेत केवळ 155 रुग्णांवर उपचार. गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण कुमार डोंगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा. गोकुळ निवडणुकीत सोबत राहणार असल्याचे नामदार मुश्रीफांचे संकेत. इचलकरंजीतील एका कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामध्ये रंगली राजकीय जुगलबंदी. शासनाच्या मदतीवरून एकमेकांना चर्चेचं आव्हान. देशभरात विरोध होत असताना माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कृषी विधेयकाला पाठिंबा. उद्या विधेयकाला दुग्धाभिषेक घालून करणार समर्थन. आणि दक्षिण मतदारसंघातील विविध विकास कामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी केला शुभारंभ. प्रलंबित कामं पूर्ण करून दक्षिण मतदारसंघाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा व्यक्त केला विश्वास. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.